तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला हे सांगायचं आहे की सोन्या चांदीचं जर आपण आत्ता सध्या भाव बघितले तर सोनं आणि चांदी त्याच्या ऑल टाईम हायवरनं भरपूर प्रमाणात कोसळलेलं आहे. त्याच्या ज्या किमती आहेत त्या भरपूर प्रमाणात कमी झालेल्या आहेत. चांदी सोनं यांच्या ज्या किमती आहेत त्यामध्ये भरपूर घसरण ही आपल्याला पाहायला मिळत आहे. आता प्रश्न असा असतो की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते. इन्व्हेस्टमेंट करणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस पहिला प्रश्न असतो की मी इन्व्हेस्टमेंट कधी करायला पाहिजे, किंवा आत्ता ह्या क्षणाला इन्व्हेस्टमेंट मी जर केली आणि आज इन्व्हेस्टमेंट मी केली आणि उद्यापासून जर भाव कोसळले तर मग माझे भाव पुन्हा यायला भरपूर वेळ लागेल आणि मग माझी इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल राहील का. तर सर्वप्रथम मला तुम्हाला हे सांगायचं आहे की इन्व्हेस्टमेंट कधीही करा, ती तुम्हाला प्रॉफिटच देत असते. तुम्ही जर चांगल्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, जे क्षेत्र तुम्हाला पुढे जाऊन प्रॉफिट करून देणार असेल अशा क्षेत्रामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कधीही प्रॉफिटच देत असते. आता सध्या भरपूर लोकांना असं वाटत असेल की सोनं चांदी ह्यांच्या दरांमध्ये घसरण झालेली आहे, स्टॉक मार्केट भरपूर प्रमाणात कोसळलेलं आहे. तर आता चांगला वेळ आहे का, ही वेळ आहे का आपण इन्व्हेस्टमेंट करायची. तर इन्व्हेस्टमेंटसाठी कुठलीही वेळ नसते. आपल्याला ज्यावेळेस आपली इच्छा होईल त्यावेळेस खरं तर इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. परंतु असे जे वेळ असते की ज्यामध्ये असे पॅनिक सिच्युएशन जी असते ती कधीतरी येत असते, ती गोल्डन अपॉर्च्युनिटी असते खरं तर. कारण कुठलेही आपण म्हणतो ना की कुठलाही दिवस राहत नसतो किंवा थांबून राहत नसतो. सुखाचे दिवसही थांबत नाही आणि दुःखाचेही थांबत नाही. त्याच पद्धतीने ही जी पॅनिक सिच्युएशन असते ही एक ना एक दिवस सॉल्व्ह होत असते. आणि ज्यावेळेस पॅनिक सिच्युएशन असते त्यावेळेस सर्वात जास्त परिणाम हा स्टॉक मार्केटवरती होत असतो. हा इतिहासच आहे. 2008मध्ये सुद्धा स्टॉक मार्केट क्रॅश झालं होतं. त्यानंतर 2019मध्ये ज्यावेळेस कोविड आला होता, कोरोनाच्या काळामध्ये स्टॉक मार्केटमध्ये इतक्या प्रमाणात घसरण आली होती की जे म्युच्युअल फंड SIP ज्या आहेत त्या एकदम धडामकडनं खाली आल्या होत्या. तेवढ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये स्टॉक मार्केट इतकं कोसळलं होतं, जवळजवळ 70% पोर्टफोलिओ हे लोकांचे डाऊन झालेले होते. पण त्यानंतर तुम्ही जर 2021ला ज्यावेळेस ना कोविडमध्ये रिलीफ भेटलं किंवा कोविड आता नाही आहे आणि कोविडचा इतका आपल्या आर्थिकरणावर जागतिककरणावर परिणाम होत नाही आहे हे जेव्हा लोकांना समजलं, ती पॅनिक सिच्युएशन जेव्हा कमी झाली त्यानंतर स्टॉक मार्केट जितकं पडलं होतं त्याच्या डबल स्टॉक मार्केट वाढलेलं होतं. त्यामुळे ज्या लोकांनी कोविडमध्ये म्हणजे त्या एक पॅनिक सिच्युएशनमध्ये धाडस केलं आणि स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकले, कारण त्यावेळेस पॅनिक सिच्युएशन आहे, स्टॉक्स पडत आहेत म्हणून खूप लोकांनी पैसा काढून घेतला. परंतु पैसा ज्यांनी टाकला त्यांचा पैसा डबल टिबल चौबल 5 पटसुद्धा झाला आहे. ज्यांनी खरंच चांगल्या कंपन्यांमध्ये पैसा टाकला त्यांना खूप चांगले रिटर्न्स भेटलेले आहे. आणि ज्यांनी कोणीही पैसा टाकला प्रत्येकाला चांगले पॉझिटिव्ह रिटर्न्सच येत्या 1 ते 2 वर्षांमध्ये भेटलेले आहे. आता सेम सिच्युएशन आत्तासुद्धा आहे, पॅनिक सिच्युएशन आहे. आता हे जे युद्ध आहे हे अखाती देशांमध्ये चालू आहे. अमेरिकासुद्धा हार मानणारं नाही आहे आणि इराणसुद्धा कधी कोणाच्या समोर झुकेल असं वाटत नाही. इराण, इस्राईल, अमेरिका यांच्यातला संघर्ष पेटतच चालला आहे, वातावरण चिघळतच चाललं आहे. रशियाची सुद्धा याच्यामध्ये एंट्री पडलेली आहे. आणि इराण झालं, हे जे कुवेत झालं, हे जे देश आहेत ना यांच्याकडनं क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेल याची जी मागणी आहे ही ह्या देशांकडनं खूप आहे. म्हणजे सर्वात मोठा जो एक्सपोर्ट आहे तेलाचा तो ह्या देशांकडनंच होत असतो. आता ज्यावेळेस आपण तेल वगैरे ह्या देशांकडनं घेतोय आणि आता एवढी पॅनिक सिच्युएशन आहे की त्यांचे जहाजं आले तरी ते उडवले जात आहेत, ते जहाजं इथे येत नाहीत. त्यामुळे हे पॅनिक सिच्युएशन असणारच आहे. परंतु हे लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रत्येक देशाचा इंधन साठा हा मर्यादित काळापर्यंत ठेवलेला असतो आणि तोपर्यंत जी सिच्युएशन असते ती सॉर्ट आऊट होत असते. त्यामुळे आता सध्या जरी क्रूड ऑइलच्या किमती वाढलेल्या असतील, क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या म्हणजेच ट्रान्सपोर्टेशनच्या किमती वाढतात, पेट्रोलच्या डिझेलच्या किमती वाढतात, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनच्या किमती वाढतात आणि त्यामुळे दैनंदिन जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा वाढत असतात आणि कुठंतरी पॅनिक सिच्युएशन जी आहे ती आणखी जास्त वाढत असते.
आता तुम्ही जर बघितलं तर सोने चांदी त्यांच्या किमतीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात घसरण होत आहे, कारण की लोक कंडिशनमध्ये जातात की खरं तर आता याच्यापेक्षा खाली पडेल बाजार की वर जाईल, किमती कशा होतील, आणि त्या पॅनिक सिच्युएशनमध्ये लोकांना असं वाटतं की आपलं भांडवल आपल्यापाशी राहिलं पाहिजे, म्हणजे ज्यावेळेस केव्हा सिच्युएशन थोडीशी सॉर्ट आउट होईल त्यावेळेस आपण पुन्हा इन्व्हेस्टमेंट करू. तर बरोबर आहे, आता हे युद्ध चिघळलेलंच आहे. आता याला नीट व्हायला नक्की असा किती कालावधी लागेल हे सांगू शकत नाही, परंतु आता सध्या सगळे समुद्री मार्ग जे आहेत, हार्मोसची जी सामुद्रधुनी आहे तिच्यावर सुद्धा बंधनं घालण्यात आलेलं आहे, किंवा ती इराणच्या ताब्यात, म्हणजे इराणच्या ताब्यात असल्यामुळे हार्मोस सामुद्रधुनीतून येणारी जी वाहतूक आहे ती सध्या म्हणजे कमी प्रमाणात ती वाहतूक आहे, किंवा तिथनं वाहतूक ही थांबवलेली आहे. आणि त्यामुळे काही दिवसांमध्ये हे जे भांडण आहे किंवा हे जे वॉर सिच्युएशन आहे ही सॉर्ट आउट केली जाईल, कारण की ज्यावेळेस जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत माणूस लढतो, परंतु ज्यावेळेस आपल्याकडचा साठा संपतो त्यावेळेस काहीतरी त्याच्यावर मार्ग हा नक्कीच निघेल. आणि ज्या दिवशी असं थोडी तरी पॉझिटिव्ह न्यूज येईल आणि मार्ग निघेल त्या दिवशी स्टॉक मार्केट म्हणा किंवा सोन्या चांदीच्या ज्या किमती आहेत त्या पुन्हा गगनाला भिडायला तयार होतील. त्यामुळे आता हा सिच्युएशन आहे, आता ही सिच्युएशन आहे की तुम्ही आत्ता सध्या धडा करून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा किंवा सोन्या चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुमच्याकडे जर भांडवल आहे, जितकं तुमचं भांडवल आहे त्याचं टक्केवारीमध्ये क्लासिफिकेशन करा आणि त्यानुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे आता तुम्ही जर 20% तुमच्या मुदलीतले 20% तुम्ही टाकत असाल तर नंतर आणखी थोड्या दिवसांनी टाका. सिच्युएशन बिघडली तर जास्त पैसे टाका, थोडीशी व्यवस्थित वाटली तर मग तर चांगलंच आहे, तुमचे आहे ते पैसे वाढत असतात. परंतु आत्ता टाकल्यानंतर, कारण हे युद्ध किती दिवस चालेल किंवा ही पॅनिक सिच्युएशन किती दिवस चालेल हे सांगू शकत नाही. त्यामुळे तुमचं व्हॉट एव्हर मनी यू हॅव यू कॅन डिवाइड इट, म्हणजे जेवढा काही तुमच्याकडं भांडवल आहे, जेवढी तुमची इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा आहे त्याला तुम्ही डिवाइड करा अँड देन यू कॅन इन्व्हेस्ट, आणि त्यानंतर तुम्ही त्याला इन्व्हेस्ट करा. नक्की म्हणजे तुम्ही आत्ता जर इन्व्हेस्टमेंट केली ना तर नक्की म्हणजे नक्की तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये त्याच्यापासून पॉझिटिव्ह रिझल्टच तुम्हाला दिसणार आहे. तुमचा पोर्टफोलिओ ग्रीनच होणार आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. इन्व्हेस्टमेंट ही स्टे इन्व्हेस्टेड, नेहमीच इन्व्हेस्टमेंट करत राहा. आणि अशा ज्या पॅनिक सिच्युएशन असतात ही एक मोका असतो, नाही काय, इट इज एन अपॉर्च्युनिटी, की तुम्हाला उडी मारण्यासाठी ही एक अपॉर्च्युनिटी असते. ते म्हणतात ना न्यू बिगिनर्स, किंवा कोरोनामध्ये खूप लोकांनी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, स्टॉक मार्केट शिकलं. त्यावेळेस तर सगळं घरूनच होतं, त्यामुळे भरपूर लोकांनी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, कशी कोर्सेस केले, आणि आज ते खूप छान पद्धतीने दे हॅव नॉलेज अबाउट स्टॉक मार्केट अँड दे कॅन इन्व्हेस्टिंग. आता ते खूप छान पद्धतीने नॉलेज घेऊन इन्व्हेस्टमेंट करत आहे. त्यामुळे हे जेव्हा पॅनिक सिच्युएशन येते जागतिक लेवलवरती तेव्हा स्टॉक मार्केट म्हणा किंवा जे धातूंच्या किमती असतात त्या पडतच असतात. आणि त्यानंतर जेव्हा कधी पॉझिटिव्ह न्यूज येते त्यावेळेस हे सगळं जितक्या स्पीडनी पडले तितका स्पीडनी हे बाउन्स बॅक होत असतं आणि पुन्हा हे गगनाला भिडायला तयार होत असतं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि इफ यू हॅव एनी सजेशन्स, तर तुमचे काही सजेशन्स असतील, प्रतिक्रिया असतील तर नक्की खाली कमेंट करून सांगा. आणि नवीन असताल माझ्या चॅनलवर तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ आज पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा.